पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या तामिळनाडू इथल्या विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेत आहेत. तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली इथल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरात पंतप्रधानांनी भगवान विष्णूचं विराजमान रूपातील मुख्य देवता श्री रंगनाथ स्वामी यांची पूजा केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले. या मंदिरात विविध विद्वानांनी कंब रामायणातील श्लोकांचं पठणही पंतप्रधानांनी ऐकलं. अन्नवर्गे शरणांगळे उलगम यावयुम तामुळवाकलुम शरणांगळे. श्रीरंगम त्रिची इथे स्थित हे मंदिर देशातील सर्वात प्राचीन मंदिर संकुलांपैकी एक आहे. पुराण आणि संगमकालीन ग्रंथांसह विविध प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. हे मंदिर त्याच्या वास्तुशास्त्रीय भव्यतेसाठी आणि त्याच्या असंख्य प्रतिष्ठित गोपुरमसाठी प्रसिद्ध आहे. असं मानलं जातं की विष्णूची जी प्रतिमा श्रीराम आणि त्यांचे पूर्वज पूजत असत ती लंकेला नेण्यासाठी त्यांनी बिभीषणाला दिली होती. वाटेत श्रीरंगममध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम येथे रोड शोही केला. यावेळी स्थानिकांनी पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत केलं. यानंतर पंतप्रधान रामेश्वरम मंदिरात दर्शन आणि पूजा अर्चा करणार आहेत. पंतप्रधानांच्या गेल्या काही दिवसांच्या अनेक मंदिरांच्या दौऱ्यादरम्यान पाळली जाणारी प्रथा कायम ठेवत याही मंदिरात गायल्या जाणाऱ्या रामायण पारायणाला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात 8 वेगवेगळी पारंपरिक भजनी मंडळं संस्कृत, अवधी, काश्मीरी, गुरुमुखी, आसामी, बंगाली, मैथिली आणि गुजराती रामकथा वाचतील. एक भारत श्रेष्ठ भारत या भारतीय सांस्कृतिक मूल्यानुसार पंतप्रधान विविध भाषातील रामकथा ऐकत आहेत. श्री अरुलमिगु रामनाथ स्वामी मंदिरातील संकुलात होणाऱ्या भजन संध्येमध्येही पंतप्रधान सहभागी होतील. उद्या पंतप्रधान धनुषकोडी इथल्या कोदंड रामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. धनुषकोडीजवळ पंतप्रधान अरिचल मुनईला देखील भेट देतील. या ठिकाणाहूनच रामसेतू बांधण्यात आला होता असं म्हटलं जातं.